काय किती वेळ तुला म्हटलं चाय दे चाय दे, चायचा काही पत्ताच नाही म्हटलं. हा किती वेळची चॉईस करून तू गॅसवर. हा कधी करतो म्हटलं चाय की पटकन, किती वेळची वाट पाहिलं बिचारे. हा पटपट कामं नाही करतो का तू, लय झांबडपणा करतो तू. पटकन चाय देऊन मोकळं करायचं ना, मला कामाला झालं उशीर नाही व्हायला का. ते करत राहिली मी चाय चाय करत होती तर पोरीन संडास केली होती म्हणून मी तिला तिच्यापाशी गेली होती. ते म्हणे आई आई करत होती आणि तुमची बहीण काय घरी नाही आहे, ते कॉलेजमध्ये गेली म्हणून मी आता थांबा चाय नंतर करतो, पहिले पोरी धुवून हे करतो म्हटलं थोडस थांब तिच्यापाशी म्हणून ठेवली तुम्ही जेवाशी म्हणून चाय करायला बाकीच ना. थांबा 2 मिनिटं 5 मिनिटं चाय करतो येतो मला चाय. काय करा समजत नाही म्हटलं, कधी पाहिलं काही ना काही सांगत राहायचं तू. म्हटलं काम करू अलग नाही होत तुम्ही. दिवसभर काय काम करतो तू, काहीच नाही काम करत, काहीच तर काम राहत नाही दिवसभर घरात नाही. झोपणंच राहायचं, झोपूनच राहायचं, काही दुसरं कोणतं काम आहे तुम्हाला. काय तुम्हाला काय वाटतं म्हटलं, तुम्ही कामाला गेले का मी का दिवसभर झोपून राहतो का म्हटलं. आम्हाला दुसरे कोणते काम आहेत नाहीत का. घरातले काम कोण घरातले काम, लेकर आंघोळ धुणे, हे करणं ते करणं, स्वयंपाक करणं. बाकी काय दिवसभर म्हटलं झोपूनच काम करतो सगळे. दिवसभर झोपणंच आहे काम, मला दुसरे कोणते काम आहे नाही का म्हटलं. आता काय काम आहे ते, अर्ध्या घंट्याचे काम करू राहिले तू. अर्ध्या घंट्यात नाही का 4-5 गोळा टाकून झालं. हा म्हटलं कपडे किती जण निघतात, तिघ चौकाचे कपडे. माझी बहीण भावाचे नंतर नाही. हा आणि पोरीचे जास्त 2 कपडे निघत असून दिवसभरातून 2-3. हा बाकीचे काय कपडे आईची बाई तर इकडे गेली आहे मावशी घरी, तर मग काय आईचं धुवा लागत नाही कपडे पुढे. बाकीची साफसफाई भांडे गिरी घासलं काय 5-15 मिनिटं भांडे गिरी घासलं. हा अर्धा 1 घंट्याचं काम आहे, तसं म्हणतो काम करत राहतं. हा कामाला का टाइम लागते का म्हटलं, अर्धा 1 घंट्याने काम होऊन मोकळं होऊन जाते माणूस. दिवसभर काय करता तुम्ही, दिवसभर झोप नसता तुम्हाला. खेळणं दिवसभर ते लेकरासोबत पोरीसोबत खेळणं, नाही तर झोपणं आरामच करा. आम्ही हे पण घरी तरी पण म्हणतो कामच करतो लय. मला वाटतं दिवसभर झोपच आहे का बाप्पा तुम्ही. वाटतं काय म्हटलं तुम्हाला, वाटतं काय का सोपाच का म्हटलं घरातलीच कामं ते म्हणता 1.5 घंट्याचे कामं. ते दिवसभर म्हटलं रे पैसे मागा धावणं. झोपू दे का तुम्हाला म्हटलं, असं डोळा लागला तर उठत नाही म्हटलं. ते झोपू दे का काम पण झोपली ते कामं झाली की बस याने झोपाले झोपून जायचं ते. एक आपला डोळा लागत पण ते झोपत नाही ना म्हटलं. दिवा इकडे तिकडे लक्ष राहायचं ना म्हटलं. तुम्हाला सोपंच वाटतं म्हटलं बाप्पा घरचे कामं. तुम्हाला वाटतं आमचे दिवसभर झोपून होतं पडलं, दिवसभर आम्हाला तेवढंच काम आहे झोपणं आणि झोपणं सगळे काम होतात. टाइम नको लो गोष्टी लिहित नाही नको म्हटलं. सोबत नको चाय मग 5 मिनिट 2 मिनिटाचा येत नाही एवढं तू अर्धा घंट्याची गोष्टी सुना राहिली. काही इतक्या वेळची गेली असती चाय मान झाली असती. हो लोक चाय गिमान लोक हे लोक मला कामाला उशीरले. आमचं काम किती भारी असं माहित नाही का तुला. आम्हाला 9 ते 6 हे काम. ते काय पप्पा ते काम आता नाही तर काही घरातलेच काम बनणारा बोलणारा कोण नाही काही नाही. हो लोक कसं आहे. हो आणतो जाऊन आता काय तुम्हाला डब्बा हे करणं ते करणं काच लागणार जायपर्यंत तुमचं पहिले तुमचंच पाळा. ते आता सगळं करणं पहिलं तुमचं करा, मग ते लेकराचं करा तुमच्या पोरीचं. ते काही सुस देत नाही, काही घरातलं काही काम होऊ देत नाही. पटापट घर सांभाळ लागते एक दुसरं. तू ना असं टाइम लागतो गोष्टीत तुला वाटते काय घरातले काम काय नाही. असे काय कामाला जाऊन पाहिजे म्हटलं, घरापेक्षा म्हटलं कामाला जाऊन पाय. कामातलं घरातले काम काय पटकन मोकळं होतं, पण बाहेरचे काम म्हटलं 1 मिनिट बसायला टाइम भेटत मग जेवण करायला. म्हटलं तुला काय सोपेच वाटत का हे काम करणं. अंदरचे घरातले काम सोपेच बाई. बाहेर जाऊन पैसे ना कामाला लेट येऊन लागते म्हटलं. पैसे भेटत म्हटलं तेव्हा पैसे लागते घरी. 2 पैसे भेटतात घरी येऊन, नाही तर मग काय दिवसभर बस लागते. तुला काय माहित. शिकू नका म्हटलं. मी काम केले का तुम्हाला वाटतं मी काय घरी बसली होती का. मी जातो तुम्ही आईच्या सोबत कामाले वावरात मी पण कामं केली आहेत. काम करून बसली मी पण एवढं काही आहे नाही म्हटलं. काम करून राहिले तुम्ही. थांबा चाय करून देत तुम्हाला. आणतो चाय. मावशी म्हटलं माणसाला काय वाटते का घरातली बसून घराचे काम सोपे वाटत का गेले. अहो काय सांगू तू आमच्या घरातली या गोष्टी कधी ना कधी भांडणं होत राहतात ना बाप्पा. किती वेळ झाले म्हटलं भांडण आमचे. शांताराम काकाचे मायवाले भांडण तुम्ही सांगू शकत नाही म्हटलं बाप्पा. लय वेळ होतात ना कायच्या पद्धत भांडण. टायमा चाय नाही भेटत, टायमा भाकर नाही भेटत. तू अशी करतं घरात बसून कायच करतं. त्याने एवढं काम होत नाही, तसं होत नाही, असं होत नाही. नाही ना काही ना काही बोलणे खास लागतं बाबा म्हटलं. कधीच होईल काय म्हटलं.
त्याला वाटते घरातले कामं हवेसारखेच राहतात, हवेसारखेच काम होऊन जातात. फूक मारली झाले कामं. हो ना माय, सकाळी म्हटलं चाय झालं उशीर झाला तर म्हणे कुठेच गेलती म्हणे माय, झालंच नाही ते काम अजून. चाय चांगलं म्हणे किती वाट चाय दे चायचा काही पत्ता नाही म्हणे, मला कामा झालं उशीर असं तसं चालत बस बोलत बसलं ती. त्याने म्हटलं काय पोलीस संडासले मला तिथे बस थांबली होती तर म्हणते काय म्हणे चाय एवढा टाइम लागते का, अर्धा घंटा नाही 1 घंटा झाला तसं लय बोलायला लागले. मी आता म्हणजे घरातले काम काय एवढंच वाटतं का म्हटलं. घरातले बघता आम्ही काय झोपूनच कामं करतो आम्हाला सगळे हव्यासारखे. झोपून कामं करायचे, लेकराला पाय झोपूनच, आंघोळ धुवा लेकराला झोपूनच, भांडे स्वयंपाक करणं झोपून सगळं काम करणं आहे का दिवसभर. ते म्हण नाही म्हणे असं काय आहे म्हणे काम करायचं अर्ध्या 1 घंट्याचं काम आहे म्हणे, असं केलं म्हणे वरक पारक झालं काम झालं तयार म्हणे, किती कपडे झाले म्हणे इनमिन. ते सोपंसाठी म्हटलं उन्ही त्यांनी काम करणं. सकाळपासून उठणं म्हटलं 7 वाजतापासून उठलं 6 वाजतापासून उठलं तर 12 वाजेपर्यंत काम होत नाही म्हटलं. घरातले सगळे आवरून घेऊन झोपा लागते आणि रोज 6 वाजता उठून अजून घरात तेच काम करायला लागते उठून. तरी मग त्याला वाटते कामच काय करा म्हटलं बाया भरून बसून झोपणंच काय म्हणते दिवसभर, अजून कोणते काम आहे म्हणजे झोपूनच राहतात दिवसभर असे म्हणतात. त्यापेक्षा म्हटलं त्याला तेच म्हटलं ते काम करा म्हटलं, तुम्ही घरी राहिली जातो म्हटलं कामाले, नाही कामं केले म्हटलं माझ्यासोबत मी जातो म्हटलं वारात मी. हो ना माय, आता तू काय सांगतो तो मावशीचं काय, आमच्या घरात नाही तर म्हटलं काय म्हणत राहिले आता घरात नाही ते म्हणतात ते आणि हेच काम होते लवकर, ते काम होत नाही लवकर, काम 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 हे काम वाटते घरातलेच काम हलक्या भाजी भांगलेच भारीत बाप्पा. मला मध्ये कामा झालं उशीर, डब्बा लवकर टायमावर करत नाही, काही लवकर डब्बा टायमावर देत नाही, एवढा वेळ लागते का स्वयंपाक आले नसन तसं. काय ना काय सांग म्हटलं, काय ना कायच्या बद्दल काही ना काही चालू चिडचिड घरात नाही किरकिर सकाळीच. काय सांगा ते म्हटलं का स्वयंपाकाला का हवेसारखा स्वयंपाक होते का, टाइम तर लागेनच ना, कोणत्या ना कोणत्या कामाला टाइम दिल्याशिवाय काम होते का म्हटलं पटकन. ते म्हणते काम काय म्हणते पटकन असं काम काय पटकन असं काम. घरातले कामापेक्षा म्हटलं बाहेरचे काम पुरतं म्हटलं, घरातले काम दिवसभरापासून तर रात्रभर पुरतात आणि बाहेरचे काम 6 ते 9 म्हणजे जाणं आणि 12 म्हणजे जास्त काय 7-8 घंटे काम करून घरी येणं, त्यापेक्षा बाहेरचे काम पुरतं म्हटलं घरातल्यापेक्षा. माणसाला काय सांगा म्हटलं समजून. जाऊ दे ना म्हटलं घर लागते मला म्हटलं, ते पालक मित्र थोडाशी अजून बोलून घरी आला स्वयंपाक राहिला अजून करायचा. सकाळी लोक स्वयंपाक करून शांत प्रकारे कामाला जात नाही, घरातलेच वावरातले काम पाहतात आणि म्हशीचं घुशीचं पोट वाटत नाही चालतं कामाला काही जात नाही, म्हणून उशीर स्वयंपाक करत असतो मी. पालक मित्र गड्डी तोडायची म्हटलं सकाळ कालपणापासून आणले ते पण अजून तोंडीच नाही का त्या दिवस. कालच तर गौरा गिरा थापायला टाइम लागला तर गौरा थापून ठेवल्या त्या चुलीसाठी आणि सडा केला होता त्याच्याने पालक मेथी गड्डी तोडायला लागली असत मी. 12 वाजता झोप लागत होती माय, त्याच्यानं काही तोडली गेली होती पटकन तोड लागेल कर लागेल पालकाचं वरण नाही तर मेथी काही नाही मेथी घेतीच कर लागेल तर झालं पटकन घरी कर लागेल माय. बरोबर जा मी मावशी कर पटकन बोलून त्यांनी. हो बरोबर जा तुम्ही. आता होळी आली जवळ आहे ना, तू आता मला आता समोर आहे पुढच्या हप्त्यातली होळी आहे आणि ते 26ची का 27ची आहे ना. नाही माय 24ची का 25ची आहे ना माय, काय बोलतो 24ची होळी आहे 25ची हुडी अंदर आहे ना, काही बोलतो का इतके लोक. काऊन काय झालं काही तयारी करायला लागते का. मला ना त्याची होळीची आता पोरगी कलर बाहेर गेली ना, कलर लागली ना त्यासाठी बाकीचे कलर गिलर आता ते माहिती तुम्हाला माहिती नमक कसं येतं ज्या कलरच्या कलरच्या पुढे आणतात खेळत राहतात पुरीला घेऊन घरात नाही धुणा करते म्हणतो बाहेर खेळायचं नाही बाहेर म्हटलं पुढे म्हटलं रंगाला सगळं घरात फरची कलर म्हटलं वाकायचं सगळं म्हटलं कलर करून टाकतात ते. मग 5 दिवसाच्या बाद होळी झाल्या गेलं धुवा लागतात ते, नाही तर कलर पूर्ण बघून टाकून म्हटलं काही बोलता येत नाही काही नळ आहे म्हणून ना, काही सांगता येत नाही. आता म्हटलं जाऊ दे आता काय बोला तर होळी एकच म्हटलं वर्ष एक वेळा येते काय बोला म्हणून शांत बसतो. यायला सांगतो ते म्हणते रवले म्हणते काय ते लाईनच आहे ते धुवून टाकते असं करते. जवळ म्हणते आता वर्ष एक वेळा तर मग काही बोलत नाही. हो मग सांगा समजा म्हणा बाहेर खेळा म्हणा कपडे खराब उरले म्हणा 17 बागा कपडे खराब उरले म्हणा बाहेर खेळा म्हणा अंदर कलर होते म्हणा. नाही ना मग ऐकत नाही ते जाऊ दे आता काय सांगू त्याचं घर अजून काय बोलत येईल अजून आता काय
दोन पैसे लग्न करून जासला ते आता काय वर्ष आपल्या जीवनभर थोडे आपल्या घरात येते आज रोज जासला ते त्याच्या घरी मला काही बोला वाटत नाही मग त्याला हो त्याच्या मला चालतं मी हो बाबा तुमचं बरोबर मी लहान तुम्ही मोठं असं करून चालतं बाप्पा आता मी घेऊन सोबत नाही म्हणून बाप्पा मी जातो कामाने ना बाईले का दाबून ठेवतो का तो असं होऊन ना नाही काय करा दोन्ही साईडला मीच फसतो ना मग काही बोलली नाही तर मीच फसतो ना बोलले तर फसतो मी काय शांत बसत बोलत नाही का नाही चला मग घेतो कला घेऊन मले बाकीचे राहिले भांडे गेले घासघूस करायचे वरचे भांडे गेले घासला गेले माहिती झाले धुळला गेला घराला जावडं धरून लागल्या मला चला म्हटलं करून घ्या आता साफसफाई थोडीफार घराची म्हटलं घरी बसल्या बसल्या कामं घेऊन झाल्या आता काय करा अजून आलं म्हणून बुंबलं ना मला एवढं घरात जावं लागले अजून तेव्हा माहित नाही का तुले नसेल तसं काय नाही झालं बोलणे माहित नाही का तुले चला म्हटलं मावशी येतो म्हटले मी हा बरं ठीक आहे जा मग मी जातो घरी ना माय उनले घातली ना पोळी उठली ह्या झोपेतून ते खाऊ पिऊ घालतो थोडस अजून तिला खेळायला देतो बाहेर मी काम करतो पटापट बरं ठीक आहे जाय मग